नमस्कार मैत्रिणींनो, मी आता चालली आहे ॲक्वालाईननी IIT मुंबईला. RAJVAला लास्ट स्टॉप आहे, तिथे मी उतरणार आणि IIT मुंबईचा कॅम्पस बघा, इट इज अमेझिंग. इतका सुंदर टेकफेस्ट अरेंज केलं होतं. रुचा ह्याच्यात होती, त्यामुळे मला म्हणाली, मम्मा खूप मस्त ड्रोन शो आहे, तुला यायलाच पाहिजे. सो मी, माझी आई, आम्ही सगळे गेलो होतो अँड व्हॉट ॲन अमेझिंग एक्सपिरियन्स. इतके सुंदर प्रोग्रॅम्स होते, टॉक्स होते, रोबोबॉट्स होते. हे तुम्ही हिरवं हिरवं बघताय ना, इथे सगळे 150 ड्रोन्स आहेत आणि 16व्या मजल्यावरनं आम्हाला हे ड्रोन शो बघायला मिळाला. वन ऑफ द फर्स्ट एवर इंडियामधला पोकेमॉन बेस्ड थीम बेस्ड हा ड्रोन शो होता. रिमोट ऑपरेटेड ड्रोन्स होते आणि हे 150 ड्रोन्स आहेत. मी आज ताग्यात एवढा सुंदर काही दृश्यच पाहिलं नव्हतं. इट वॉज सो अमेझिंग. इट इज अडॉर्निंग द मुंबई स्कायलाईन आणि इतकं सुंदर होतं हे की मी शब्दात वर्णन करू शकत नाही. प्रचंड थंडी होती आणि 16व्या मजल्यावरनं जो व्ह्यू होता ना, तो कमालच होता. सो मी म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत हे शेअर करूया. हे ड्रोन्स जेव्हा तयार होते ना एका स्टेजला, तर त्याचा आवाज उडायला लागल्यावर असा मस्त त्याचा आवाज आला आणि ते दिसले नाहीत आणि एकदम स्कायलाईनवर गेल्यावर फॉर्मेशन झाल्यावर दिसत होते. ह्याच्यात मी शॉर्टमध्ये एडिट करून टाकलेलं आहे. इन्स्टावर पण तुम्ही मला फॉलो करू शकता. त्याच्यात हे फॉर्मेशन व्हायच्या आधी हे ग्लिटर होतात, थोडेसे चमकतात, मग एकदम ब्लँक होतात आणि एकदम फॉर्मेशन झालेलं दिसतं. सो हा इतका म्हणजे असं प्राऊड मोमेंट होतं की इंडियामध्ये हे इतकी टेक्नॉलॉजी मस्त झालेली आहे. रात्री उशीर झाला होता, 9:45 ते 10 हे होतं. जवळजवळ 3 दिवस ही टेकफेस्ट होती. त्याच्यात खूप छान एक्सपोजर मुलांना मिळालं. कॉन्सर्ट वगैरे तर खूप छान होतं, त्याचा पण मी व्हिडिओ टाकील, पण त्याचं म्युझिक दाखवू शकणार नाही. पण तो जो माहोल होता ना, असं वाटलं अरे यार, आपण परत कॉलेजमध्ये गेलो असतं तर किती छान झालं असतं. सो ती जी वाईब होती ती खूप मस्त होती. तुम्ही मला फेसबुकवर फॉलो करत असाल तर तिथे मी ॲक्च्युली लाईव्ह जाऊन हे सगळं दाखवलेलं आहे. आणि हे बघा, हे पोकेमॉन असं लिहिलेलं आहे आणि नंतर एकीकडे QR कोड पण दिला आहे. हे बघा, हे टेकफेस्ट 29th एडिशन की 25th एडिशन वॉटेवर. आणि हे खूपच मस्त एक्सपिरियन्स झाला. म्हणजे मला तर असं वाटलं की अरे, एवढ्या लांबनं आपण धडपड करून आलो आहे तर आपल्याला हे छान बघायला पण मिळालं. सो मी आणि रुचाला पण हे खूप छान एक्सपोजर मिळालं. व्हर्च्युअल रियालिटीचे पण बऱ्याचशा गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या, दाखवल्या गेल्या. वेगळे एक्झिबिशन्स होते. सो इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि आता हे ड्रोन्स सगळे खाली उतरत आहेत, तो पण एक नजारा बघण्यासारखा होता. बाजूला स्कायलाईनवर हिरानंदानी होतं. सो आय होप यू एन्जॉयड.